नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे सायंकाळच्या देवपूजेमधील वाचनापासून. देवपूजेमध्ये जे काही वाचन आपण करतो तर ते मी ना सायंकाळच्याच वेळेला करते, कारण सकाळी ना एकतर कामांची घाई असते आणि त्यातल्या त्यात देवपूजेलासुद्धा उशीर होतो. तर म्हणून मग जे काही देवपूजेतलं वाचन असतं तर ते मी संध्याकाळच्याच वेळेला करायला घेते. म्हणजे आपला जो वेळ आहे वाचनाचा तर तो सुद्धा मॅनेज होऊन जातो आणि सकाळी पाहिजे तेवढी देवपूजेची धावपळ मग होत नाही. तर संध्याकाळची देवपूजा आणि देवपूजेतलं जे काही वाचन होतं तर ते आटोपलं आणि त्यानंतर मग सानू आणि मी आम्ही दोघीही आलेलो आहोत मार्केटला. आज थोडंसं कामसुद्धा होतं मार्केटमध्ये आणि सोबतच ना केकसुद्धा घ्यायचा होता. तर तो घेतला आणि त्यानंतर मग घरी येऊन ना इथे जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. तर आज ना एक छोटीशी पार्टी आम्ही ठेवलेली आहे. बघा, जर कधी कोणाचे बर्थडे असतील किंवा ॲनिव्हर्सरी असेल तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अगदी अशा साध्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतो. तर किचनचं जे काही काम होतं ते आटोपलं आणि 2 दिवसाच्या आधी बघा मी माझ्यासाठी ना ड्रेस घेतलेला होता. तर तोच ड्रेस मी आज घातलेला. सोबतच किट्टूने सुद्धा तिच्यासाठी डीमार्टमधून खूप सारे कपडे घेऊन आलेली होती ती. तर त्यातलाच एक ड्रेस तिने घातला आणि छान अशी जी पार्टीची तयारी आहे तर ती आम्ही इथे केलेली. झाली आहे सगळी तयारी आणि हा आहे कालचा ड्रेस जो मी आणलेला होता. तर तो अशा प्रकारचा आहे. फिटिंग वगैरे करावी लागली नाही, व्यवस्थित फिट बसला. तर म्हटलं चला आज ना तोच ड्रेस घालूया मस्त छान. आणि यांनी जे कपडे घातलेले आहेत तर ते सुद्धा कालच आणलेले आहेत. तर चला मस्त छान केक कट करूया. तर आज सायंकाळी काय बनवू आणि काय नाही याविषयी ना खूप असं कन्फ्युजन चालू होतं आणि सगळ्यांचे जे विचार आहेत तर ते वेगवेगळे चालले होते. मुलांना दही समोसा खायचा होता, मला छोले भटुरे बनवायचे होते आणि यांना ना बाहेर हॉटेलमध्ये जायचं होतं. तर यावर खूप असा जो विचारविमर्श आहे तो झाला आणि त्यानंतर मग जे बहुमत आहे तर ते गेलं दही समोस्याला. तर दही समोस्याची जी तयारी आहे तर ती मी करून घेतली आणि किचनची थोडीफार तयारी आटोपली. त्यानंतर मग जी माझी तयारी आहे तर ती केलेली. हा जो ड्रेस आहे तर तो 2 दिवसाच्या आधीच मी आणलेला होता ॲनिव्हर्सरीसाठी. यांनी मला तो गिफ्ट दिलेला आणि यांनासुद्धा मी शर्ट आणि पॅन्ट असं गिफ्ट दिलेलं. तर आज आम्ही तेच घातलं. आधी विचार होता छान मस्त साडी घालायचा, पण हे ना खूप उशिरा आले त्यामुळे मग एकतर उशीरही झाला होता. तर म्हणून मग म्हटलं की आज उद्या 2 दिवसाच्या आधी जो ड्रेस आणलेला आहे तर तोच मस्त घालूयात म्हणून. आणि रोज बघा लवकर येतात, पण आज ना रात्री 9:30ला हे घरी आलेले आणि आल्याच्या नंतरसुद्धा फोनवर इतकं बोलणं चालू आहे कामाच्या संदर्भात. कधी साहेबांचे फोन, कधी कोणाचे फोन आणि मुलं बिचारे ना केक कट करण्यासाठी वाट बघत आहेत. कारण लहान मुलांना असतं बघा की केव्हा केव्हा कट करतं केक आणि केव्हा केव्हा आम्ही खातो म्हणून. तर असं त्यांचं चालू होतं, पण यांचे फोन सततचे चालू होते. म्हटलं चला आजचा अख्खा दिवस तर यांनी घालवलाच, त्यांच्या ड्युटीला समर्पित होते ते. पण घरी आल्याच्या नंतरसुद्धा यांना काही चैन नाही. तर चला शेवटी जो फोन आहे तर तो बंद झाला आणि त्यानंतर मग आमचं जे सेलिब्रेशन आहे तर ते चालू झालं. तर बघा मुलं जेव्हा मोठे होतात ना तर त्यांना नेहमी असतं की मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी असेल, मम्मी पप्पाचा बर्थडे असेल तर त्यांच्या पद्धतीने ना ते सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही कितीही नाही म्हटलं की असू दे यावर्षी आपण करणार नाही असं तसं, पण मुलं काही ऐकत नाही. त्यांचं नेहमी असतं की छोटंसं का होईना पण छोटंसं सेलिब्रेशन आपण करायचं. आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बघा जे म्हणजे ज्या प्रकारे आपण औक्षवण करतो, ओवाळणी करतो, तर अगदी त्याच प्रकारे त्यांनी ओवाळणी आणि औक्षवंत जे असतं तर ते केलेलं. आणि छान वाटतं बघा. मुलं बघा म्हणजे आपल्यासाठी मुलांच्या डोक्यातसुद्धा काहीतरी प्लॅन असतो आणि ते सुद्धा काहीतरी विचार करतात आपल्यासाठी. तर म्हणजे छान वाटतं असं. तर चला शेवटी जो केक आहे तर तो कट झाला आणि केक खाण्यापेक्षा मुलांना केक ना वाया घालवण्यामध्ये ना जास्त इंटरेस्ट असतो. तर तोच बघा इथे पूर्ण त्यांनी गालाला केक लावलेला आणि त्यानंतर मग जेही एन्जॉयमेंट आहे तर ते आमचं चालू होतं. तर सगळी केक कटिंग वगैरे आटोपली आणि त्यानंतर ना मुलांना आधी नाश्त्याला द्यायचं होतं, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. तर त्यातल्या काहींना दही समोसा, काहींना म्हणजे फक्त किट्टूला दही समोसा हवा होता आणि बाकी तिचे जे मित्रमैत्रिणी आहेत, आमच्याच फ्लोअरवरचे पोरं आहेत हे सगळे, तर त्यांना साधा समोसा हवा होता.
तर त्यामुळे मग त्यांना साधा समोसा आणि किट्टूसाठी दही समोसा जो आहे तर तो बनवलेला आणि त्यांना दिलं आणि त्यानंतर मग आमच्यासाठीची नाश्त्याची जी तयारी आहे तर ती आमची चालू आहे. तर बघा जो दही समोसा आहे ना तर तो अगदी सोप्या पद्धतीने बनतो. जे समोसे आहेत त्यांना मस्त छान असं बारीक करून घ्यायचं आणि त्यावर ना गोड दही घालायचं. आंबट दही असेल तर त्यामध्ये साखर घालून त्याला छान घोळून घ्यायचं आणि त्याला गोड बनवून घ्यायचं. दही टाकलं की त्यानंतर मग तिखट, मीठ आणि सोबतच तुमची जी काही नमकीन वगैरे असतात, सोबतच बारीक शेव, बारीक चिरलेले कांदे, गोड चटणी जर तुमच्याकडे असेल, सॉस असेल तर ते सगळं टाकून हा जो दही समोसा आहे तर तो बनवून घ्यायचा. बाहेर जर आपण ह्या दही समोसा खातो म्हटलं तर त्याची ना म्हणजे प्राईस जास्त असते. घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये आपण हे जे दही समोसे आहेत तर ते बनवू शकतो. खायलासुद्धा खूप छान वाटतात आणि बघायलासुद्धा तुम्ही बघू शकत असाल इतका टेस्टी दिसतो आणि खायलासुद्धा इतका छान वाटतो आणि म्हणजे कधीतरी तर जसं आपण महिना 2 महिन्यातून एखाद वेळा अशा प्रकारचा जो नाश्ता आहे तर तो खाऊ शकतो. म्हणजे इतकं काही असं ते म्हणजे आपल्या हेल्थसाठी नुकसान करत नाही आणि स्पेशली म्हणजे खायला खूप छान वाटतात. तर मस्त छान असा सगळ्यांचा जो नाश्ता आहे तो झाला आणि आधी ना गॅस ओठा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला, किचन स्वच्छ करून घेतलं. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पुन्हा टिफिन बनवायचा असतो आणि सकाळी उठल्यावर जो गॅस ओठा आहे तर तो नेहमी फ्रेश हवा असतो. तर चला, असं होतं आजच्या छोटंसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आणि अगदी ही छोटीशी पार्टी होती, छोटंसं सेलिब्रेशन होतं जे मी आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. आणि खरं सांगायचं तर बघा, आनंदी होण्यासाठी किंवा या ज्या लहान सहान गोष्टी आहेत त्या सेलिब्रेट करण्यासाठी असं काही खूप गरजेचं नाही की खूप असं मोठं मोठं सेलिब्रेशन व्हायलाच हवं आणि खूप अशा मोठमोठ्या पार्ट्या व्हायलाच हव्या किंवा बाहेर जायलाच हवं, खूप शॉपिंग करायलाच हवी किंवा हॉटेलमध्ये जायलाच हवं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण घरच्या घरी असे जे दिवस आहेत तर ते सेलिब्रेट करू शकतो. आणि खरं सांगते ना तर घरच्या घरीसुद्धा कधी कधी ना खूप आनंद येतो. म्हणजे जेव्हा सगळा परिवार मिळून आपण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या सेलिब्रेट करतो तर त्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. हे म्हणाले काल म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमचं चालू होतं की ॲनिव्हर्सरीला बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ म्हणून. पण मागच्याच आठवड्यामध्ये जेव्हा पाहुणे आले होते 8-10 दिवसाच्या आधी तर त्याच वेळेला आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो होतो. तर म्हणून मग म्हटलं की असू द्या, आताच 8-10 दिवसाच्या आधीच बाहेर हॉटेलमध्ये जेवण केलेलं आपण, तर त्यामुळे मग आम्हीच नाही म्हटलं. आणि त्यातल्या त्यात आज झालं असं की हे ना आज 9-9:30ला घरी आले. म्हणजे आता 8-10 दिवसापासून रोजचं त्यांचं 3:30, 4, 5 या दरम्यान घरी येणं चालू होतं. पण आजचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन होतं, छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं, छोटीशी पार्टी करायची होती. तर आज ना नेमके हे घरी उशिरा आले. म्हणजे त्यांची ट्रेनच जी आहे तर ती उशिरा आली आणि नेमकं ना माझ्यासोबत नेहमी असं होतं की आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा घरी कोणी पाहुणे आलेले असतील किंवा काही सेलिब्रेट करायचं असेल तर नेमकं त्यावेळेला ना यांची एकतर ड्युटी अशी फसते की म्हणजे घरी लवकर येणं पॉसिबल होत नाही किंवा कधी कधी ना ट्रेन उशिरा येते किंवा असं काहीतरी चालू असतं आणि हे नेहमीचंच आहे. त्यामुळे आम्हाला सवय झाली आहे या गोष्टीची, त्यात काही नवीन वाटतच नाही. बऱ्याच वेळा असं झालं आहे की कधी कधी कुठे ना लग्नाला जायचं असतं आणि हे सांगून जातात की मी 4-5च्या दरम्यान येणार आणि येतात रात्री 8-8:30च्या दरम्यान आणि ते जे कार्यक्रम आहे नेमकं तर ते आमचं कॅन्सल होतं. तर त्यामुळे या गोष्टीची सवय झाली आहे आता की सांगून जातील की हो लवकर येणार आणि उशिरा येतील. तर ते काही आता नवीन नाही, तर ती सवय आहे. तर म्हणून म्हटलं की असू द्या, हॉटेलमध्ये वगैरे काही जायचं नाही. कधी कधी बघा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या अशा घरच्या घरीसुद्धा आपण सेलिब्रेट करतो तर त्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. तर म्हणून मग बाहेर जाण्याचं आम्ही टाळलं. आणि खरं सांगायचं तर बघा, कधी कधी ना घरच्या घरीसुद्धा अशा लहान सहान ज्या गोष्टी आपण सेलिब्रेट करतो त्यामध्ये सुद्धा खूप छान वाटतं आणि खूप आनंद येतो. तर चला, मस्त छान असं छोटंसं सेलिब्रेशन झालं. आणि खरं सांगायचं तर बघा, लग्नाला इतके दिवस झाले, इतके वर्ष झाले, पण म्हणजे कधी कधी ना असं होतं की दिवस कसे जातात, वर्ष कसे जातात ना तर खरंच काही कळत नाही. आणि खरं सांगायचं तर बघा, लग्नाच्या नंतरचं जे आयुष्य आहे तर ते असं असतं की एकमेकांना समजून घेणारं, कधी कोणी कमी असतं, कधी कोणी जास्त असतं. तर अशा वेळेला बघा एक दुसऱ्याला सांभाळून घ्यायचं असतं आणि असं जे आयुष्य आहे, वैवाहिक जे जीवन आहे तर ते समोर जात असतं.
प्रत्येकच वेळेला स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा, प्रत्येकच वेळेला प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतीलच असं नाही. आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील, आपल्या ज्या काही म्हणजे बरेचसे आता स्वप्न असतात, तर कधी कधी बघा त्यांनासुद्धा मागे ठेवून समोरच्या व्यक्तीसाठी किंवा समोरच्या व्यक्तीच्या परिवारासाठी आपल्यालासुद्धा थोडंसं जे आपले एफर्ट्स आहेत तर ते लावावे लागतात. तर वैवाहिक जीवन बघा असंच असतं. जेव्हा आपण थोडंसं स्वतःला झिजवतो तेव्हाच आपण समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये, समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या परिवारामध्ये आपल्याविषयी आपण जागा निर्माण करतो. तर असंच चालू असतं. आणि असंच जेव्हा असेल, म्हणजे एक दुसऱ्यांना समजून घेऊन जेव्हा आपण आपलं आयुष्य जगतो, तर अशा याच्यामध्ये बघा तुमचे वैवाहिक जीवन जे आहे ना, तर ते नेहमी सुखी असतं. आणि खरं सांगायचं तर बघा अशा याच्यामध्ये ना दिवसंसुद्धा कसे जातात तर ते सुद्धा कळत नाही. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.